तर आज आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 3 मधील प्रश्न क्रमांक 8व्यापासून सोडवायला सुरुवात करणार आहोत। तर यामध्ये 8वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे। तर आकृतीमध्ये काय दिसत आहे आपल्याला, केंद्रबिंदू x असणारे वर्तुळ हे केंद्रबिंदू y असणाऱ्या वर्तुळाला आतून स्पर्श करत आहे व त्यांचा स्पर्शबिंदू z हा आहे। तर मोठ्या वर्तुळात जीवा bz हे लहान वर्तुळाला a बिंदूमध्ये छेदत आहे आणि ax ही छोट्या वर्तुळाची त्रिज्या आहे, तर by ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे। मग या माहितीवरून आपल्याला साध्य काय दिलेलं आहे, रेख ax समांतर रेख by म्हणजे या दोन रेषा समांतर आहेत हे दाखवायचं आहे। त्यासाठी आपल्याला रचना काय करावी लागेल, हे केंद्रबिंदू जोडणारी रेषा जोडून घ्यावी लागेल। आपल्याला गुणधर्म काय सांगतो केंद्रबिंदूंचा किंवा आंतरस्पर्शी वर्तुळांचा, तर कोणतेही वर्तुळे जर परस्परांना स्पर्श करत असतील तर त्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू हा त्यांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो। म्हणून ही रेषा एक रेषी आहे, म्हणून zxy आपण जोडून घेतले। म्हणून रचना काय केली, रेख zxy काढली, कारण हे तिन्ही बिंदू एक रेषी आहेत। मग आता या दोन्ही त्रिकोणांचा जर विचार केला, एक छोटा त्रिकोण झाला आणि एक मोठा त्रिकोण, तर छोट्या त्रिकोणामध्ये म्हणजेच axz मध्ये ax व zx या दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। म्हणजेच हा त्रिकोण axz हा समद्विभुज त्रिकोण झाला। तर समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूसमोरील कोन एकरूप असतात, म्हणून कोन a व z एकरूप होतील। तसेच मोठ्या त्रिकोणामध्ये म्हणजे byz मध्ये by व yz या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहेत, म्हणून त्रिकोण byz सुद्धा काय झाला, समद्विभुज त्रिकोण झाला। तर यामध्ये सुद्धा ह्या एकरूप बाजूसमोरील कोन एकरूप असतील, म्हणून कोन b व z हे एकरूप होतील। म्हणजेच हे तीनही कोन एकरूप होतील, कोन b, कोन a व कोन z। म्हणजेच याचा अर्थ काय, तर कोन a व b हे सुद्धा परस्परांना एकरूप आहेत। मग या दोन रेषांचा जर विचार केला तर रेषा ax व रेषा by ला छेदिका bz ने छेदल्यानंतर तयार होणारे हे दोन संगत कोन आहेत, म्हणून संगत कोन कसोटीनुसार रेख ax समांतर रेख by हेच आपल्याला दाखवायचं आहे। म्हणून त्रिकोण axz मध्ये रेख ax एकरूप रेख zx, कारण त्रिज्या, म्हणून कोन azx एकरूप कोन zax याला विधान 1 देऊ, कारण एकरूप बाजूसमोरील कोन। तसेच त्रिकोण bzy मध्ये रेख by एकरूप रेख zy, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या। म्हणजेच हा सुद्धा समद्विभुज त्रिकोण झाला, तर एकरूप बाजूसमोरील कोन एकरूप असतील, म्हणून कोन bzy एकरूप कोन zby हे विधान 2, कारण एकरूप बाजूसमोरील कोन। मग 1 व 2चा जर विचार केला तर कोन zax म्हणजे हा कोन कशाशी एकरूप आहे, कोन azx ची, म्हणजे या कोनाशी एकरूप आहे। व 2चा विचार केला तर कोन bzy एकरूप कोन zby, म्हणजेच bzy म्हणजे या कोनाशी एकरूप कोन zby म्हणजे हा कोन आहे। याचा अर्थ काय, तर हे तिन्ही कोन एकरूप झाले। कोणते दोन कोन आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत, कोन a व b हे दोन कोन एकरूप दाखवायचे आहेत, म्हणजे zax व कोन zby हे एकरूप दाखवायचे आहेत। तर मग हे दोन एकरूप असले पाहिजेत। तर इथे काय दिलेलं आहे, azx म्हणजे azx नाव दिलेलं आहे, आणि इथे दिलेलं आहे bzy कोन तोच आहे, फक्त अंत्यबिंदू वेगळे आहेत, म्हणून ते एकदा लिहून दाखवावं लागेल आपल्याला। म्हणून कोन azx एकरूप कोन bzy याला विधान देऊया 3, कारण काय, तर नाव बदलून। कोन तोच आहे, फक्त याचे आपण अंत्यबिंदू बदललेले आहेत। मग विधान 1, 2, 3चा जर विचार केला, त्यांची डावी बाजू सारखी असेल तर उजवी बाजू सुद्धा सारखी आहे। म्हणून काय म्हणता येईल मग आपल्याला, ZAX एकरूप कोन ZBY, कारण हे डावी बाजू म्हणजे ZX आणि BZY इथे आपण एक रूप दाखवले,
अंत्यबिंदू बदलून, म्हणजे तेच कोण आहेत, फक्त नाव बदललं त्यांचं. म्हणून 1 व 2 मधील उजव्या बाजूचे सुद्धा कोण एकरूप होतील. म्हणून कोण ZAX एकरूप कोण ZBY. याला विधान आपण देऊया 4. आता ह्या दोन्ही कोणांचा जर विचार केला तर ZAX व ZBY हे रेषा AX व BY ला छेदिका BZ ने छेदल्यानंतर तयार होणारे संगत कोण आहेत. म्हणून काय लिहिता येईल आपल्याला इथे, पण हे कोण रेषा AX व BY ला BZ या छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे संगत कोण आहेत. म्हणून रेख AX समांतर रेख BY. कारण काय, संगत कोण कसोटी. आणि हेच आपलं साध्य आहे, रेख AX समांतर रेख BY. म्हणजेच या संगत कोण कसोटीनुसार हे दोन रेषा समांतर आपल्याला दाखवता आल्या. तर पुढील 9वा प्रश्न आपण सोडवणार आहोत. या 9व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, तर O केंद्राचे एक वर्तुळ आहे व या O केंद्राच्या वर्तुळाला रेषा L ही P बिंदूमध्ये स्पर्श करत आहे. तसेच आपल्याला जीवा RS 12 सेंटीमीटर मापाची दिलेली आहे आणि OP ही त्रिज्या दिलेली आहे. त्या OPवर एक Q बिंदू आहे. Q हा रेषा म्हणजे त्रिज्या OPचा मध्यबिंदू आहे, म्हणजे OQ बरोबर OP. तर आपल्याला या माहितीवरून त्रिज्येचे माप काढायचं आहे. मग त्रिज्या जर आपण R गृहीत धरली तर या OP त्रिज्येचं मापसुद्धा R होईल. मग Q हा मध्यबिंदू असल्यामुळे OQचे माप R/2 येईल. मग त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की रेषा RS समांतर रेषा L. मग रेषा RS व रेषा L या समांतर असतील तर OP छेदिका घेतल्यानंतर हा कोन स्पर्शिका त्रिज्याप्रमाणानुसार कोन P बरोबर 90 अंश होईल. मग हा 90 अंश असेल तर या दोन रेषा समांतर आहेत, म्हणून हा संगत कोन होईल, कोन Q बरोबर हा सुद्धा 90 अंशाचा होईल. म्हणून काय म्हणता येईल, रेख OQ लंब जीवा RS. मग केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो, म्हणून RSचे 12 सेंटीमीटर माप असेल तर RQ 6 आणि QS 6 होईल. मग त्रिकोण OQRचा जर विचार केला तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला ह्या दिलेल्या मापावरून त्रिज्येचे माप म्हणजे Rचे माप मिळवता येते. तर तेच आपल्याला सोडवायचं आहे. मग सुरुवातीला आपल्याला OQचे माप काढावे लागेल. मग त्यासाठी काय लिहावं लागेल, सुरुवातीला O केंद्राच्या वर्तुळात OP ही त्रिज्या असून Q हा मध्यबिंदू आहे, म्हणून OQ बरोबर 1/2 QP. म्हणून OQ बरोबर R/2 त्रिज्येच्या अर्धे माप येईल. याला आपण विधान देऊया 1. मग त्यानंतर आता आपल्याला कोन P हा 90 अंश दाखवायचा आहे, म्हणून रेख OP ही त्रिज्या आहे व रेषा L ही स्पर्शिका आहे. म्हणून कोन, त्यासाठी आपण रेषा L वर T हा बिंदू घेऊया. T हा बिंदू घेतला तर काय येईल, मग कोन OPT बरोबर 90 अंश. विधान 2 देऊया आपण याला, विधान 2. कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. पण रेषा L समांतर जीवा RS, म्हणून रेषा L समांतर जीवा RS आहे, म्हणून OP ही छेदिका घेतली तर कोन OQR व कोन OPT हे संगत कोन होतील. म्हणून
कोन ओ पी टी एकरूप कोन ओ क्यू आर, कारण संगत कोन, म्हणून कोन ओ क्यू आर बरोबर 90 अंश. विधान 2 वरून कारण 2 मध्ये आपण ओ पी टीचे माप 90 अंश दिले, तर विधान 2 वरून आपल्याला ओ क्यू आरचे मापसुद्धा 90 अंश मिळेल, कारण ओ पी टी एकरूप कोन ओ क्यू आर, कारण ते दोन्ही संगत कोन आहेत. याला आपण विधान देऊया 3. मग ओ क्यू आरचे माप जर 90 अंश आले तर रेख ओ क्यू ही आर एसला लंब आहे, म्हणून रेख ओ क्यू लंबजीवा आर एस, म्हणून आता आपल्याला आर क्यूचे माप काढायचे आहे. जर ओ क्यू हा आर एसला लंब असेल तर केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणून आर क्यू बरोबर क्यू एस बरोबर 1/2 आर एस, कारण केंद्रातून टाकलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणून पुढे लिहूया आपण, म्हणून आर क्यू बरोबर क्यू एस बरोबर 1/2 12, कारण आर एसचे माप आपल्याला दिलेलं आहे 12, म्हणून आर क्यू बरोबर 12 म्हणून आर क्यू बरोबर 6 सेंटीमीटर येईल. म्हणून त्रिकोण ओ क्यू आरमध्ये कोन क्यू बरोबर 90 अंश, कोन क्यू हा 90 अंशाचा आहे, आर क्यू बरोबर 6 सेंटीमीटर व त्रिज्या ओ आरचे माप आर आहे, म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, ओ आर वर्ग बरोबर आर क्यू वर्ग प्लस ओ क्यू वर्ग, कारण पायथागोरसचा प्रमेय. म्हणून ओ आरचे माप आपण घेतले आर वर्ग बरोबर आर क्यूचे 6चा वर्ग प्लस ओ क्यूचे माप r/2 कंसाचा वर्ग, पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग आपण ही मापे घेतली आर वर्ग बरोबर 6चा वर्ग प्लस r/2 कंसाचा वर्ग. कशावरून घेतली, तर विधान 1 मध्ये आपण r/2 ओ क्यूचे माप त्रिज्येच्या अर्धे दिलेले आहे, म्हणून आणि ह्याला विधान आपण काय देऊया 4. विधान 4 मध्ये आपण आर क्यूचे माप 6 दिलेलं आहे व विधान 1 मध्ये ओ क्यूचे माप r/2 दिलेलं आहे, म्हणून काय म्हणता येईल आपल्याला 1 व 4 वरून. मग सोडून घेतल्यानंतर काय किंमत येईल, आर वर्ग बरोबर 6चा वर्ग 36 प्लस आरचा वर्ग आर वर्ग छेद 2चा वर्ग 4. आपल्याला छेद समान करून घ्यावं लागेल. मग काय येईल इकडे, आर वर्ग बरोबर 36ने 4ला गुणलं तर तशाच तसं लिहू आपण 36 गुणिले 4 प्लस हे कंसामध्ये घेऊया आर वर्ग छेद 4, छेद समान झाला, मग हे भागिले 4 असलेले इकडे येऊन गुणिले होईल, म्हणून ते भागिले 4 असलेले इकडे येऊन गुणिले होईल, तर 4r वर्ग बरोबर 36 गुणिले 4 प्लस आर वर्ग, म्हणजे धन आर वर्ग असलेले इकडे येऊन ऋण होईल, 4r वर्ग वजा आर वर्ग बरोबर 36 गुणिले 4. मग 4r वर्गमधून 1r वर्ग वजा केले तर किती येईल, 3r वर्ग बरोबर 36 गुणिले 4, हे गुणिले 3 तिकडे जाऊन भागिले होईल, आर वर्ग बरोबर 36 गुणिले 4 भागिले 3 बरोबर 3 1 3 3 2 6, म्हणजेच 12चा भाग जाईल 12 गुणिले 4. आर वर्ग बरोबर 48, म्हणून आर बरोबर वर्गमुळात 48ची फोड करू आपण 16 गुणिले 3 16 48, म्हणून उत्तर येईल आर बरोबर 4 वर्गमुळात 3. म्हणून त्रिज्या बरोबर 4 वर्गमुळात 3. या पद्धतीने आपल्याला या दिलेल्या वर्तुळाची त्रिज्या 4 वर्गमुळात 3 काढता येते. पुढील 10व्या प्रश्नात आपल्याला हे वर्तुळ दिलेलं आहे. सी केंद्राच्या वर्तुळात ए बी हा व्यास आहे व रेषा पी क्यू ही स्पर्शिका आहे.
ती वर्तुळाला टी बिंदूमध्ये स्पर्श करत आहे. तर आपल्याला साध्य काय दाखवायचं आहे, तर एक सी पी एकरूप रेख सी क्यू, त्यासाठी आपण सी पी व सी क्यू जोडून घेतले, तसेच रेख सी टी काढला. मग पक्षामध्ये दिले आपल्याला ए पी लंब बाजू पी क्यू आणि बी क्यू लंब बाजू पी क्यू. मग आपण सी टी काढल्यानंतर सी टी ही त्रिज्या झाली आणि पी क्यू ही स्पर्शिका, म्हणून स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार कोन सी टी क्यू बरोबर 90 अंश, म्हणजेच सी टी ही सुद्धा स्पर्शिका पी क्यूला लंब होईल. म्हणून पक्ष व आपल्या सिद्धतेवरून रेख ए पी सी टी व बी क्यू या तिन्ही रेषा समांतर होतील. तर मग 3 समांतर रेषा व 2 छेदिकांत व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म यानुसार ए सी छेद सी बी बरोबर पी टी छेद टी क्यू हे गुणोत्तर समान येईल. म्हणजेच ए सी छेद सी बी एकरूप पी टी छेद टी क्यू येईल. मग त्या गुणधर्मावरून आपल्याला हे पी टी व टी क्यू हे एकरूप मिळतील. हे जर दोन एकरूप असतील, काय एकरूप असतील हे, तर ए सी व सी बी यांचे गुणोत्तर हे त्रिज्यांचे माप आहे, म्हणजे या त्रिज्या असल्यामुळे या समान आहेत, म्हणून पी टी व टी क्यू हे सुद्धा समान होतील. मग या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण सी टी पी व त्रिकोण सी टी क्यूमध्ये सी टी ही सामायिक बाजू होईल, कोन टी प्रत्येकी 90 अंश व पी टी एकरूप टी क्यू, म्हणून बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतील व एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात, म्हणून सी पी एकरूप सी क्यू. या पद्धतीने आपल्याला साध्य सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी सुरुवातीला काय लिहावं लागेल आपल्याला, ए बी हा व्यास आहे, रेख ए बी हा व्यास आहे, म्हणून ए सी एकरूप सी बी विधान 1 कारण त्रिज्या. त्यानंतर आपल्याला सी टी लंब दाखवायचा आहे, रेख सी टी लंब रेषा पी क्यू कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. याला आपण विधान 2 देऊया, विधान 2. मग पक्षामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, रेख ए पी लंब पी क्यू व रेख बी क्यू लंब स्पर्शिका पी क्यू हे कारण पक्षामध्ये दिलेलं आहे आपल्याला. मग याला आपण विधान घेऊया 3. मग 2 व 3चा जर विचार केला तर या तीनही रेषा म्हणजे रेषा सी टी ए पी व बी क्यू या रेषा पी क्यूला लंब आहेत, म्हणून या तिन्ही रेषा परस्परांना समांतर आहेत, म्हणून रेख सी टी समांतर रेख ए पी समांतर रेख बी क्यू कारण 2 व 3 वरून. विधान 2 व 3 वरून आपल्याला, कारण ह्या तिन्ही रेषा एकाच रेषेला लंब असल्यामुळे तिन्ही रेषा परस्परांना समांतर असतील. मग ए बी व पी क्यू या त्यांच्या छेदिका होतील, म्हणून 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार ए सी छेद बी सी बरोबर पी टी छेद टी क्यू. याला विधान देऊया आपण 4. विधान 4चा जर विचार केला, ए सी छेद बी सी बरोबर पी टी छेद टी क्यू, पण ए सी छेद बी सी म्हणजे ए सी बरोबर बी सी हे विधान 1 मध्ये दिलेलं आहे, म्हणजे यांचं गुणोत्तर समान आहे, म्हणून विधान 1 व 4 वरून, विधान 1 व 4 वरून काय होईल, पी टी छेद टी क्यू म्हणजे पी टी व टी क्यू हे सुद्धा बरोबर होतील, पी टी एकरूप टी क्यू. कारण का, ए सी छेद बी सी, ए सी व बी सी एकरूप असतील तर पी टी व टी क्यू हे सुद्धा एकरूप असतील, म्हणून पी टी एकरूप टी क्यू. याला विधान देऊया आपण 5. मग आता त्रिकोण सी टी पी व सी टी क्यूचा विचार करूया, म्हणून त्रिकोण सी टी पी व त्रिकोण सी टी क्यूमध्ये रेख सी टी एकरूप रेख सी टी
कारण सामायिक बाजू, त्यानंतर रेख पी टी, एकरूप रेख टी क्यू, कारण 5 वरून विधान 5 मध्ये आपण दाखवलेलं पी टी एकरूप टी क्यू, म्हणून 5 वरून रेख पी टी एकरूप रेख टी क्यू व कोन सी टी क्यू एकरूप कोन सी टी पी, कारण प्रत्येकी 90 अंश, म्हणून त्रिकोण सी टी पी एकरूप त्रिकोण सी टी क्यू, कारण बाको कसोटी. या दोन्ही त्रिकोणाची ही बाजू सामायिक आहे व पी टी व टी क्यू एकरूप आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन एकरूप आहेत. बा या कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. तर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात, म्हणून रेख सी पी पहिला व तिसरा बिंदू एकरूप रेख सी क्यू पहिला व तिसरा बिंदू एकाच एक संगतीनुसार, आणि हेच आपलं साध्य आहे. कारण काय, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. अशा पद्धतीने आपल्याला रेख सी पी व सी क्यू एकरूप दाखवता आले. पुढील 11वा प्रश्न दिलेला आपल्याला 3 सेमी त्रिज्येची परस्परांना स्पर्श करणारी 3 वर्तुळे आपल्याला काढायचे आहेत. तर ही वर्तुळे काढण्यासाठी आपल्याला स्पर्श वर्तुळांच्या गुणधर्माचा वापर करावा लागेल. म्हणजे स्पर्श वर्तुळाच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते. या गुणधर्मानुसार आपल्याला 3 स्पर्श करणारी वर्तुळे काढावी लागतील. तर सुरुवातीला मी कंपासमध्ये काही प्रमाणात अंतर घेईन व त्यावरून एक आकृती काढेन. समजा तो बिंदू, समजा पहिल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू हा आहे. मग यावर मी 3 सेमी एकक अंतर घेऊन एक वर्तुळ काढेन. हे वर्तुळ काढले मी. हे झाले पहिले वर्तुळ. तर आता आणखी 2 वर्तुळे याच त्रिज्येचं अंतर घेऊन आपल्याला काढायचे आहेत. मग त्यासाठी काय करावं लागेल, सुरुवातीला आपल्याला दोघांच्या केंद्रातील अंतर 6 सेंटीमीटर आहे. म्हणून मी अशी एक रेषा काढेन पहिल्या वर्तुळाच्या केंद्रातून. ही एक रेषा काढली. त्यानंतर मी त्रिज्येतील अंतर तेवढेच ठेवून, म्हणजे या वर्तुळाच्या त्रिज्येचे जे अंतर आहे तेवढेच अंतर ठेवून या ठिकाणून पुढे एक चॉप मारेन. म्हणजे हा भेटला आपल्याला दुसऱ्या वर्तुळाचा केंद्र. तर या ठिकाणी मी कंपासचे एक टोक ठेवेन व दुसरे टोक त्या त्रिज्येवर ठेवेन आणि स्पर्श वर्तुळ काढेन. या पद्धतीने मी दुसरे स्पर्शवर्तुळ काढले. मग आता आपल्याला तिसरे स्पर्शवर्तुळ काढायचे आहे. मग आता तिसऱ्या वर्तुळाचे केंद्र मिळवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, या दोन्हीतील अंतर किती आहे, 6 सेंटीमीटर. म्हणून तिसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातील सुद्धा अंतर 6 सेंटीमीटरच असेल. मग तो बिंदू मिळवण्यासाठी आपल्याला या दोन्ही वर्तुळ केंद्रातून इकडे एक चॉप मारावं लागेल. मग काढून घेऊया आपण. या दोन्हीतील अंतर आहे 6 सेंटीमीटर. तर या दोन्हीतील अंतरा एवढेच. इकडे एक चॉप मारला. त्यानंतर या वर्तुळ केंद्रावर आपण कंपासचे टोक ठेवूया व दुसरा चॉप मारूया. हा भेटला आपल्याला तिसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू. मग येथून हे केंद्रबिंदू जोडून घ्यावे लागतील सुरुवातीला. मग जोडून घेऊया आपण केंद्रबिंदू. या पद्धतीने आपण केंद्रबिंदू जोडून घेतले. म्हणजे आपल्याला वर्तुळाचा केंद्र मिळाला. तर त्रिज्येचं माप आपल्याला 3 सेंटीमीटर दिलेलं आहे. म्हणजेच ही आपली त्रिज्या आहे. कंपासचे एक टोक त्यावर ठेवून आपण हे वर्तुळ काढू शकतो. आता माझा कंपास थोडासा घसरत आहे, त्यामुळे खालीवरी अंतर होईल. तर अशा पद्धतीने आपण परस्परांना स्पर्श करणारी 3 सेमी त्रिज्येची समान वर्तुळे काढू. पुढील 12वा प्रश्न आहे, वर्तुळाचे कोणते 3 बिंदू एकरेष नसतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी आपण आकृती काढलेले ओ केंद्राच्या वर्तुळात बिंदू ए, बी व सी हे
वर्तुळावरील बिंदू आहेत. तर पक्षामध्ये सुरुवातीला घेतलं बिंदू A, B, C हे O केंद्राच्या वर्तुळावर आहेत. मग साध्य काय आपलं ABC हे एकरेषीय नाहीत. मग हे साध्य सिद्ध करण्यासाठी आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धता सांगावी लागेल. अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे कशी, समजा बिंदू ABC हे एकरेषीय आहेत. मग हे तिन्ही बिंदू जर एकरेषीय असतील तर केंद्रातून या रेषेवर एखादी रेषा काढली तर ती रेषा त्या कुठल्या तरी एकाच बिंदूमध्ये छेदेल. पण ओमधून टाकलेली रेषा 3 बिंदू असल्यामुळे या रेषेवर 3 बिंदूमध्ये छेदू शकते. म्हणजेच ती रेषा समजा AB अंत्यबिंदू असतील तर ती रेषा C या बिंदूमधून जाईल, आणि जर BC अंत्यबिंदू असतील तर ती रेषा A बिंदूमधून जाईल, आणि AC अंत्यबिंदू असतील तर ती रेषा B बिंदूमधून जाईल. म्हणजेच केंद्रातून त्या रेषेवर काढलेली रेषा हे 3 बिंदूतून जाऊ शकते. मग हे विधान विसंगत आहे, म्हणजे वर्तुळाच्या गुणधर्माशी हे विधान विसंगत आहे. कारण वर्तुळाच्या कुठल्याही जीवावर केंद्रातून काढलेली रेषा ही एकाच बिंदूमध्ये छेदत असते, पण इथे 3 बिंदूमध्ये छेदत आहे, म्हणून हे विधान विसंगत आहे. म्हणजेच काय, बिंदू ABC हे एकरेषीय असू शकणार नाहीत. आणि हेच आपल्याला सांगायचं आहे. समजा बिंदू ABC हे एकरेषीय आहेत, म्हणून केंद्र O मधून या रेषेवर रेषा काढली तर ती रेषा ABC या रेषेला 3 बिंदूमध्ये छेदू शकते. 3 बिंदूमध्ये कसे, तर AC अंत्यबिंदू असतील तर B बिंदूमध्ये छेदेल, BC अंत्यबिंदू असतील तर A बिंदूमध्ये छेदेल, आणि AC अंत्यबिंदू असतील तर B बिंदूमध्ये छेदेल. या पद्धतीने ती 3 बिंदूमध्ये छेदू शकते. पण हे वर्तुळाच्या गुणधर्माशी विसंगत आहे, कारण कुठल्याही जीवेवर वर्तुळ केंद्रातून काढलेली रेषा ही एकाच बिंदूमध्ये छेदू शकते. म्हणून हे विधान वर्तुळाच्या गुणधर्माशी विसंगत आहे, कारण केंद्रातून जीवेवर काढलेली रेषा एकाच बिंदूत छेदते. म्हणून बिंदू ABC हे एकरेषीय असू शकणार नाहीत. म्हणून बिंदू ABC एकरेषीय असू शकत नाहीत, आणि हेच आपलं साध्य आहे. खूप सोपं आहे, समजलं तर. पहा, परत एक वेळा सांगतो मी. O केंद्राच्या वर्तुळात जर ACB हे एकरेषीय असतील तर केंद्रातून रेषा काढलेली ही या तिन्ही बिंदूमध्ये छेदू शकते. कशी, तर O केंद्रातून काढलेली रेषा ही AB अंत्यबिंदू असतील तर C बिंदूमध्ये छेदेल, BC अंत्यबिंदू असतील तर A बिंदूमध्ये छेदेल, आणि AC अंत्यबिंदू असतील तर B बिंदूमध्ये छेदेल. म्हणजे केंद्रातून काढलेली रेषा 3 भिन्न बिंदूमध्ये छेदू शकते. पण हे वर्तुळाच्या गुणधर्माशी विसंगत आहे, म्हणून वर्तुळावरील ACB हे बिंदू एकरेषीय असू शकणार नाही. पुढील 13वा प्रश्न दिलेला आहे. 13व्या प्रश्नासाठी ही आकृती दिलेली आहे, व या आकृतीच्या आधारावर 13व्या प्रश्नामध्ये 5 उपप्रश्न विचारले आहेत. तर आपण एका एका प्रश्नाचा विचार करूया. काय माहिती दिलेली आहे आपल्याला वर्तुळामध्ये, PR ही Q बिंदूमध्ये वर्तुळाची स्पर्शिका आहे, व बिंदू TAQS हे वर्तुळावर दिलेले बिंदू आहेत 4, व या चारींनी मिळून चौकोन TAQS हा चक्रीय चौकोन तयार होतो. तर पहिलं साध्य दिलेलं आहे आपल्याला, कोन TAQ प्लस कोन TSQ या दोघांची बेरीज विचारलेली आहे. मग TAQ आणि TSQ हे दिलेल्या चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन आहेत, म्हणून त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल. तेच आपल्याला लिहावं लागेल सुरुवातीला. चौकोन TAQS हा चक्रीय चौकोन आहे, म्हणून चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक कोन असतात. म्हणून माप कोन TAQ प्लस माप कोन TSQ बरोबर 180 अंश. हे झालं आपलं पहिलं साध्य. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे, कोन AQPशी एकरूप असणारे कोन. कोणता कोन, AQP हा कोन. तर स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार कोन AQPचे माप हे कंस APच्या निम्मे असेल. मग ते लिहून घेऊया आपण. म्हणून कोन AQP बरोबर 1/2 माप कंस AQ. हे विधान 1 घेऊया, कारण स्पर्शिका छेदिका प्रमेय. त्याचप्रमाणे कोन ATQ या अंतर्लिखित कोनाने कोन AQ अंतरखंडित केला आहे, म्हणून त्याचे सुद्धा माप AQ कंसाच्या निम्मे असेल. म्हणून कोन ATQ बरोबर 1/2 माप कंस AQ.
हे विधान 2 घेऊया, कारण आंतरलिखित कोनाचे प्रमेय. त्याचप्रमाणे कोन ASQ या आंतरलिखित कोनाने सुद्धा AQ कंस आंतरखंडित केला आहे, म्हणून त्याचे सुद्धा माप AQ कंसाच्या निम्मे असेल. म्हणून कोन ASQ बरोबर 1/2 माप कंस AQ हे विधान 3, कारण आंतरलिखित कोनाचे प्रमेय. मग विधान 1, 2, 3चा जर विचार केला तर त्यांच्या उजव्या बाजू सारख्या आहेत, म्हणजे सर्वांचं माप कंस AQच्या निम्मे आहे, म्हणून हे सर्व कोन एकरूप आहेत. म्हणून कोन AQP एकरूप कोन ATQ एकरूप कोन ASQ, आणि हेच आपलं साध्य आहे. AQPशी एकरूप असणारे कोन कोणते कोणते कोन आहेत? कोन ATQ व कोन ASQ हे AQPशी एकरूप आहेत. आता पुढील तिसरा उपप्रश्न सेम दुसऱ्या उपप्रश्नासारखा दिलेला आहे. कोन QTSशी एकरूप असणारे कोन सांगा म्हणलेलं आहे. कोन QTSशी म्हणजे या कोनाशी QTSशी एकरूप असणारे कोन कोणते असतील? या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या म्हणजे QSच्या निम्मे असेल, तर कोन QAS या कोनाने देखील कंस QS आंतरखंडित केला आहे, म्हणून याचे सुद्धा माप याच कंसाच्या निम्मे असेल. तसेच SQR या कोनाचे मापसुद्धा त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या म्हणजे QSच्याच निम्मे असेल, म्हणून कोन SQR व कोन QAS हे QTSशी एकरूप असतील, तेच आपल्याला दाखवायचं आहे. म्हणून कोन QTS बरोबर 1/2 माप कंस QS हे विधान 4, कारण आंतरलिखित कोनाचे प्रमेय. तसेच कोन QAS बरोबर 1/2 माप कंस QS विधान 5, कारण आंतरलिखित कोनाचे प्रमेय. तसेच कोन SQR बरोबर 1/2 माप कंस QS, कारण स्पर्शिका छेदिका प्रमेय विधान 6. म्हणून विधान 4, 5, 6 वरून कोन QTS एकरूप कोन QAS एकरूप कोन SQR, म्हणजे QTSशी एकरूप असणारे कोन कोणते आहेत? कोन QAS व कोन SQR हेच आपलं साध्य आहे. पुढील चौथा उपप्रश्न दिले आपल्याला. कोन TAS बरोबर 65 अंश. TAS म्हणजे या कोनाचे माप जर 65 अंश दिले असेल, तर कोन TQS या कोनाचे माप किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. तसेच कंस TSचे माप किती असेल हे दाखवायचं आहे. खूप सोपं आहे, आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार आपण सिद्ध करू शकतो. म्हणून कोन TAS बरोबर 1/2 माप कंस TS, कारण आंतरलिखित कोनाचे प्रमेय. म्हणून जर TSचे माप 65 अंश दिले असेल, तर बरोबर 1/2 कंस TS, तर हे भागिले 2 असलेलं बरोबरच्या डावीकडे येऊन गुणिले होईल, म्हणून 65 गुणिले 2 बरोबर कंस TS. म्हणून कंस TSचे माप किती येईल? कंस TS बरोबर 65 दुनी 130 अंश, आणि हेच आपलं एक साध्य आहे. कंस TSचे माप मिळाले. आता आपल्याला कोन TQS या कोनाचे माप काढायचे आहे. म्हणून कोन TQS बरोबर 1/2 माप कंस TS, कारण आंतरलिखित कोनाचे प्रमेय. म्हणून कोन TQS बरोबर 1/2 गुणिले कंस TSचे माप 130 अंश आहे. म्हणून 2 130ला भाग घातला तर कोन TQS बरोबर 65 अंश हे माप आपल्याला मिळेल, म्हणजे आपल्याला दोन्ही साध्य मिळाली. पुढील 5वा प्रश्न दिलेला आपल्याला. कोन AQP बरोबर 42 अंश, म्हणजे हा कोन 42 अंशाचा होईल. तसेच कोन SQR बरोबर 58 अंश, म्हणजे कोन SQR हा 58 अंश. म्हणून आंतरलिखित कोनाच्या प्रमेयावरून आपल्याला कंस AQ व QSचे माप मिळेल.
कंस ए क्यूचे माप किती होईल 42च्या दुप्पट म्हणजेच 84 आणि क्यू एसचे माप किती होईल 58च्या दुप्पट म्हणजेच 116. या दोन कंसांच्या मापांची बेरीज केली तर आपल्याला कंस ए क्यू एसचे माप मिळेल व त्यावरून आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार कोन ए टी एसचे माप आपल्याला काढता येईल. म्हणून सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला या दोन्ही मापावरून कंस ए क्यू व क्यू एस काढावे लागतील. म्हणून कोन ए क्यू पी बरोबर 1/2 माप कंस ए क्यू कारण स्पर्शिका छेदिका प्रमेय म्हणून कोन ए क्यू पी बरोबर 1/2 गुणिले कंस ए क्यू तर हे भागिले 2 असलेले इकडे येऊन गुणिले होईल. ए क्यू पीचे माप 42 दिलेलं आहे म्हणून 42 गुणिले 2 बरोबर कंस ए क्यू म्हणून कंस ए क्यू बरोबर 84°. त्यानंतर आपल्याला कंस एस क्यू काढायचा आहे म्हणून कोन एस क्यू आर बरोबर 1/2 माप कंस क्यू एस कारण स्पर्शिका छेदिका प्रमेय म्हणून एस क्यू आरचे माप आपल्याला 58° दिले आहे. 58° बरोबर 1/2 कंस क्यू एस हे भागिले 2 असलेले इकडे येऊन गुणिले होईल. 58 गुणिले 2 बरोबर कंस क्यू एस म्हणून किती येईल कंस क्यू एस बरोबर 116°. मग या दोन्ही कंसांची बेरीज केली तर आपल्याला कंस ए क्यू एस मिळेल. म्हणून कंस ए क्यू एस बरोबर माप कंस ए क्यू प्लस माप कंस क्यू एस म्हणून माप कंस ए क्यू एस बरोबर 84 प्लस 116° म्हणून माप कंस ए क्यू एस बरोबर 200°. तसेच कोन ए टी एस आपल्याला काढायचा आहे म्हणून कोन ए टी एस बरोबर 1/2 माप कंस ए क्यू एस कारण आंतरलिखित कोनाचे प्रमेय कोन ए टी एसने कंस ए क्यू एस हा अंतरखंडित केला आहे म्हणून त्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असेल. म्हणून कोन ए टी एस बरोबर 1/2 गुणिले 200° बरोबर 2ने भागातला तर कोन ए टी एस बरोबर 100°. याप्रमाणे आपल्याला कोन ए टी एसचे माप काढता येईल. पुढील 14व्या प्रश्नासाठी आपल्याला आकृती दिलेली आहे. ओ केंद्राच्या वर्तुळात जीवा पी क्यू आर एस या एकरूप आहेत. तसेच कोन पी ओ आर बरोबर 70° दिलेला आहे आणि कंस आर एसचे माप 80° दिलेला आहे. तर आपल्याला 3 साध्य काढायचे आहेत. कंस पी आरचे माप, कंस क्यू एसचे माप व कंस क्यू एस आरचे माप. मग आपल्याला सुरुवातीला कंस पी आरचे माप या कंसाचे माप काढायचे आहे. म्हणून हा केंद्रीय कोन असेल, कोन पी ओ आर केंद्रीय कोन असेल तर त्यासमोरील कंसाचे मापसुद्धा 70°च असेल. कारण हे दोन्ही एकरूप असतात कारण कंसाच्या मापाच्या व्याख्येनुसार. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला कोन पी ओ आर हा केंद्रीय कोन आहे म्हणून माप कंस पी आर बरोबर कोन पी ओ आर. मग पी ओ आरचे माप 70° आपल्याला दिलेले आहे पक्षामध्ये म्हणून माप कंस पी आर बरोबर 70° कारण पक्षामध्ये आपल्याला पी ओ आरचे माप 70° दिलेलं आहे. पहिलं साध्य मिळालं. त्यानंतर काढायचे आहे कंस क्यू एस. कंस क्यू एस या कंसाचे माप काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला कंस पी क्यूचे माप काढावं लागेल. म्हणून जीवा आर एस एकरूप जीवा पी क्यू म्हणून कंस आर एस एकरूप कंस पी क्यू कारण एकरूप जीवांचे संगत कंस
म्हणून माप कंस PQ बरोबर 80 अंश, कारण पक्षामध्ये आपल्याला कंस RSचे माप 80 अंश दिलेलं आहे, म्हणून PQचे माप देखील 80 अंश होईल. म्हणून माप कंस, आता पूर्ण विशाल कंसाचे माप काढूया QRSचे. QRS बरोबर कंस PQ प्लस कंस PR प्लस कंस RS बरोबर कंस PQचे माप आपण काढलेले 80 अंश प्लस कंस PRचे माप काढलेले आहे 70 अंश प्लस कंस RSचे माप दिलेले आहे 80 अंश. म्हणून माप कंस QRS बरोबर 230 अंश. म्हणून माप कंस QS बरोबर 360 अंश वजा माप कंस QRS बरोबर 360 मधून हे 230 वजा करायचे, 360 वजा 230, म्हणून कंस QS बरोबर 360 वजा 230 130 अंश. तर आपल्याला आता पुढील कंस QSRचे माप काढायचे आहे. म्हणून माप कंस QSR बरोबर कंस QS प्लस कंस SR. म्हणून माप कंस QSR बरोबर कंस QSचे माप आपण काढले 130 अंश, 130 प्लस SRचे माप दिलेले आहे 80 अंश. म्हणून माप कंस QSR बरोबर 210 अंश. आणि हे आपलं तिसरं साध्य मिळालेलं आहे. आपल्याला पहिलं मिळालेलं आहे 70 अंश, कंस PRचे माप, त्यानंतर कंस QSचे माप 130 अंश, त्यानंतर कंस QSRचे माप पूर्ण कंसाचे माप 130 प्लस 80 म्हणजे 210 अंश. याप्रमाणे आपण तिन्ही साध्य काढलेली आहे. पुढे 15वा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्यासाठी दिलेल्या आकृतीमध्ये जेव्हा WX व YZ परस्परांना T मध्ये छेदत आहेत, तर त्यामध्ये कंस WY बरोबर 44 अंश व ZX बरोबर 68 अंश हे पहिल्या साध्यासाठी दिलेलं आहे. तर त्यावरून आपल्याला कोन ZTX म्हणजे या कोनाचे माप काढायचे आहे. तर या कोनाचे माप काढायचे असेल तर आपल्याकडे काय गुणधर्म आहे, जर जीवा परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील तर त्यांनी तयार केलेल्या कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या तसेच त्याच्या विरुद्ध कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या बेरजेच्या निम्मे असते. मग तो गुणधर्म आपल्याला सुरुवातीला लिहावा लागेल. म्हणून तो गुणधर्म लिहिण्याऐवजी मी डायरेक्ट करेन, पण तुम्ही उत्तर लिहिताना डायरेक्ट करायचं नाही. तो गुणधर्म लिहायचा मगच उत्तर काढायचे. काय लिहायचे तो गुणधर्म, तर वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील तर त्यांनी तयार केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या तसेच त्याच्या विरुद्ध कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या बेरजेच्या निम्मे असते. हा गुणधर्म लिहायचा व लिहायचं मग माप कोन ZTX बरोबर 1/2 चौकटी कंसात माप कंस YW किंवा WY प्लस माप कंस ZX बरोबर 1/2 चौकटी कंसात WY चे माप दिलेले आहे 44 अंश प्लस ZX चे माप दिलेले आहे 68 अंश बरोबर 1/2 गुणिले 112 अंश. म्हणून माप कोन ZTX बरोबर 2 112ला भाग घातला तर 2 पंचे 10 बेसिकी 12 56 अंश. म्हणून कोन ZTX चे माप 56 अंश येईल. याप्रमाणे आपल्याला पहिलं साध्य सिद्ध करता येते. तर त्यामध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे, त्यासाठी माहिती दिलेली आपल्याला WT बरोबर 4.8 सेमी माप, TX बरोबर 8 सेमी व YT बरोबर 6.4 सेमी, तर TZ बरोबर किती. मग जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार या दोन भागांचा गुणाकार या जीवेच्या दोन भागाच्या गुणाकाराच्या बरोबर असेल. म्हणून लिहायचं सुरुवातीला जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार WT गुणिले TX बरोबर
YT गुणिले TZ. मग WTचं माप दिलेलं आहे 4.8 गुणिले TXचं माप दिलेलं आहे 8 बरोबर YTचं माप दिलेलं आहे 6.4 गुणिले TZ आपल्याला काढायचा आहे. म्हणून TZ बरोबर काय येईल 4.8 गुणिले 8 भागिले 6.4. हे गुणिले असलेले बरोबरच्या डावीकडे येऊन भागिले होईल. मग 8ने भागातला तर 8 64 0.8 म्हणजेच हे पॉईंट एका अंकानंतर आहे, वर पण एका अंकानंतर आहे म्हणून पॉईंट कटून जाईल. तर 8 1 8 8 6 48 म्हणून TZ बरोबर 6 सेंटीमीटर माप येईल आणि हेच आपलं साध्य आहे 6 सेंटीमीटर. मग पुढील तिसऱ्या उपप्रश्नासाठी आपल्याला साध्य काढण्यासाठी एक माहिती दिलेली आहे. WX बरोबर 25 म्हणजे पूर्ण रेषेचे माप 25 सेंटीमीटर, YT बरोबर 8, YT या रेषाखंडाचे माप 8 सेंटीमीटर, YZ बरोबर 26 व पूर्ण YZचे माप 26 अंश दिलेले आहे. तर आपल्याला काढायचं आहे WT म्हणजे हे माप काढायचं आहे. तर WT काढण्यासाठी आपल्याला WT TX व YT TZ या 4 भागांचे माप माहीत असले पाहिजे. मग ते 4 भागांचे माप काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पूर्ण WXचे माप आपल्याला 25 दिलेलं आहे म्हणून WTचे आपण X धरले तर TXचे येईल 25 वजा X. तसेच पूर्ण YZचे माप आपल्याला 26 दिलेले आहे. मग YTचे 8 वजा केले तर 26मधून TZ येईल 18. त्यानंतर आपल्याला हे WTचे माप काढता येईल म्हणजेच Xची किंमत काढता येईल. त्यासाठी सुरुवातीला काय काढावं लागेल, आपल्याला WT X गृहीत धरावं लागेल आणि TZची माहिती म्हणजे TZचे माप काढून घ्यावे लागेल. म्हणून काय करावं लागेल, सुरुवातीला TZ बरोबर YZ वजा YT बरोबर 26 वजा 8 बरोबर 18 म्हणजे TZ बरोबर आले 18. त्यानंतर आपल्याला WT व TX काढण्यासाठी WT बरोबर A मानूया कारण X आधीच दिलेला बिंदू आहे म्हणून X ऐवजी आपण इथे A मानूया. म्हणून TX किती येईल 25 वजा A ते लिहून घेऊया आपण. म्हणून WT बरोबर A मानू. म्हणून काय होईल मग, म्हणून TX बरोबर 25 वजा A. म्हणून जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमेयानुसार दोन्ही जीवांच्या भागांचा गुणाकार मांडून घेऊ. WT गुणिले TX बरोबर YT गुणिले TZ. मग WTचे माप आपल्याला दिलेलं आहे A गुणिले TXचं 25 वजा A बरोबर YTचं माप दिलेलं आहे आपल्याला 8 आणि TZचं आपण काढलेलं आहे 18. म्हणून Aने या कंसाला गुणलं तर 25A वजा A वर्ग बरोबर 18 44 म्हणजे 144. तर हे वर्ग समीकरण आपल्याला मिळेल. मग ही डावी बाजू असलेली आपण पलीकडे घेऊया. म्हणून हे ऋण असलेल्या पलीकडे धन A वर्ग आणि हे धन 25A असलेल्या पलीकडे जाऊन ऋण 25A होईल. ऋण 25A आणि हे पहिलंच धन आहे, आधीच धन आहे म्हणून किती येईल प्लस 144 बरोबर 0. हे वर्ग समीकरण आपल्याला मिळेल. आता हे सोडवायचं आहे म्हणून 144ची फोड आपल्याला अशी करावी लागेल की त्यांचा गुणाकार 144 येईल व बेरीज किंवा वजाबाकी ऋण 25 येईल. म्हणून 144ची आपण फोड करूया. 144ची फोड किती येईल 16 आणि 9 ऋण गुणले ऋण धन 16 आणि 9 25 16 9 44. म्हणून A वर्ग वजा 16A मायनस 9A प्लस 144 बरोबर 0. 2 गट केले तर पहिल्या गटातून 1 कॉमन निघेल A वजा 16. दुसऱ्या गटात ऋण 9 कॉमन निघेल A वजा 16 बरोबर 0. म्हणून A बरोबर A वजा 9 बरोबर 0 किंवा A वजा 16 बरोबर 0 येईल. म्हणून A बरोबर 9 किंवा A बरोबर 16 म्हणजेच आपल्याला WTचे माप मिळेल. या ठिकाणी लिहितो मी. म्हणून WT बरोबर 9 किंवा 16 सेंटीमीटर असेल.